आज जे कोर्टात पोलिसांनी आरोपींना हजर केलं, 15 आरोपी हजर केले होते, त्याच्यामध्ये पोलिसांची या मागणीप्रमाणे पोलीस कस्टडी त्यांनी मागितलेली होती आणि पोलीस कस्टडीतून बुधवारपर्यंत आरोपींना पोलीस कस्टडी दिली आणि त्याच्यामधले जे गुन्हे बघितले तर BNS 49, 109, 189, 191 बरेचसे असे कलम लावलेले जे की जुनं 307, 109 जे अटेम्प्ट टू कमिट मर्डर त्या संदर्भातले गुन्हे लावलेले. त्याच्यामुळं दोन्ही पक्षांचा युक्तिवाद, प्रोसिक्युशनचा युक्तिवाद आणि आरोपींनी केलेला युक्तिवाद हे दोघे ग्राह्य धरून बुधवारपर्यंत न्यायालयाने पोलीस कस्टडी दिलेली आहे. पोलिसांनी एकंदरीत FIR मधली कोणती माहिती सांगितली जेणेकरून जी 5 दिवसाची पोलीस कस्टडी आपल्या मार्फत कोणता युक्तिवाद करण्यात आला? आता आमच्या मार्फत असा युक्तिवाद करण्यात आला की जी घटना घडली ती मूलतः बाजार तळावर घडलेली आहे आणि सगळे जे आरोपी आहेत बरेचसे 70-75% जे आरोपी आहेत ते व्यावसायिक आहेत. म्हणजे कोण भाजी विकतं, कोणाचं कशाचं दुकान आहे, त्याच्यामुळे आमच्या म्हणण्याप्रमाणे आरोपी तिथं नव्हतेच की मॉब कुठनं आला, काय आला, ह्या गोष्टी आम्हाला काही कल्पना नव्हत्या. आमचा तो डिफेन्स आहे की आम्ही तिथं नव्हतो, ह्या घटना घडली त्याच्यात आमचा काही संबंध नाही, आमचा एवढंच रोल होता, बाकी काय. हिंदू मुस्लिम विषय खरं तर आज बोलताना म्हटले की यामध्ये आरोपी हिंदू पण आहेत, मुस्लिम पण आहेत आणि याला कसं काय जातीय निर्माण झाला एकंदरीत काय आता पोलिसांनी जे प्रोसिक्युशनने जी FIR दाखल केली त्याच्यामध्ये हिंदू पण आरोपित आणि मुस्लिम पण आरोपित. आता त्याच्या संदर्भात पोलीसच तुम्हाला सांगू शकतील, मी सांगणं योग्य होणार नाही कारण की ते FIR जी दाखल केली ती पोलिसांनी केली, त्याच्यामुळे त्याच्या संदर्भात तुम्हाला जे सांगतील ते पोलीसच सांगतील. म्हणजे आर्ग्युमेंट मध्ये तुम्ही हिंदू मुस्लिमांवर नाही, मग ते FIR फोकस खरं तर FIR मधला फोकस केला होता. मात्र हे संपूर्ण जे प्रकरण पाहता एकंदरीत असं वाटत नाही किंवा यामध्ये जे आर्ग्युमेंट तुम्ही केलं त्यामध्ये हिंदू मुस्लिम याच विषयावरती पुन्हा ते फिरल्याचं पाहिलं नाही. त्याच्यामध्ये पोलिसांनी जी FIR दाखल केली त्याच्यामध्ये हिंदू पण आरोपी आहेत आणि मुस्लिम पण आरोपी आहेत. त्याच्यामुळे त्यांना का आरोपी केलं, आता मी माझ्या आरोपींच्या संदर्भात जे सांगितलं की बाजार तळावर काम करणारी मुलं आहेत सगळी, त्याच्यामुळे माझा त्याच्यामध्ये रोल नाही. आता हिंदू मुस्लिम त्यांनी का मेन्शन केलं, आरोपी का केलं, तर पोलिसांचा प्रश्न आहे, आम्ही नाही. काय CCTVचा मुद्दाही तुम्ही तिथं आता CCTVच्या मुद्द्यामध्ये एकंदरीत CCTVच्या बाबतीत त्यांनी सांगितलं त्यांचं चालली इन्व्हेस्टिगेशन, ते ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन होईल पूर्ण त्यावेळेस पोलिसांचा रिमांड रिपोर्ट पुढच्या ह्याला येईल ते काय ते. आमच्या लेखी आरोपीच्या लेखी सगळे अयोग्य कलम आहेत कारण की आम्ही तिथं नव्हतो, आम्ही तिथं बाजार तळावर काम करणारे लोक आहेत. आता पोलिसांनी जे FIR दाखल केली तर आम्हाला निष्करण त्याच्यामध्ये गवण्यात आलं. आम्ही सगळे कामगार लोक आहेत, म्हणजे जिथं प्रॉपरचे जरी असलो तरी आम्ही व्यावसायिक आहेत आणि बाजार असल्यामुळे कोण बाजारला घेऊन पिशव्या आले, तुम्ही मॉबमध्ये आम्हाला दिसलो, आम्ही कसं गुन्हा दाखल केला पोलिसांना काय दाखल केलेत? आता BNSचे जे नवीन 49, 109, 191 जवळजवळ 25-30 गुन्हे दाखल केलेले आहेत. हा 307चा जो जुना आहे IPC तो आहे इन्क्लूड केलेला आहे. त्याचा आता नवीन 109 आहे. फिर्यादी पोलिसाचे काय एकंदरीत आज कशा पद्धतीने युक्तिवाद करण्यात आला? मी ॲडव्होकेट पोपट जगन्नाथ फुलारी यातील आरोपी नंबर 64, 60 आणि 24 असे जे आरोपी त्यांची नावं सांगतो मी. अभिजित दोरगे स्थानिक रहिवासी आहे, तुशांत दिवेकर आणि विशाल दोरगे असे हे 3 आरोपी या ठिकाणी या केसमध्ये नमूद केलेले आहेत. आता ज्या गुन्ह्यासंदर्भामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे टोटल 25 कलम या ठिकाणी लावलेले आहेत. माझा युक्तिवाद असा आहे कोर्टाला, जरी एवढी PC मागितली आणि त्या PCला डिस्कार्ड करणं हे बचाव पक्षाचं काम असतं. जे आरोपी आहेत ते स्थानिक आहेत आणि वाढीव कलम कोणतं लावलं आहे तर BNS 109 ते आता IPC मधलं 307 आहे. त्याच्यानंतर त्यांनी 353 लावलेलं आहे आणि 336 लावलेले आहे जाळपोळ संदर्भामध्ये. तर आम्ही त्या ठिकाणी आर्ग्युमेंट करताना असं सांगितलेलं आहे की असा कुठलाही प्रकार घडलेला नाही. खरे आरोपी त्या ठिकाणाहून पळून गेलेले आहेत आणि जे आरोपी त्या ठिकाणी धरलेले आहेत हे आरोपी स्थानिक आहेत. आठवडा बाजार शुक्रवार होता आणि त्या बाजारामध्ये ते भाजीपाल्याचा व्यवसाय करत होते. मुळातच अचानक पोलिसांनी मॉब त्या ठिकाणी रोखायचं काम केले आणि लगेच त्यांना त्या ठिकाणी संशयावरून पकडले. त्यांना हालचाल करायला जागा नाही. ज्यावेळेस पोलिसांचा ट्रॅप होतो त्यावेळेस तो शेतकरी आहे का अजून कोणी व्यावसायिक हे पाहत नाही, त्या ठिकाणी त्यांना पकडले आणि त्या ठिकाणी त्यांना संशयावरून पोलिसांनी त्या गुन्ह्यामध्ये गोवलेलं आहे. सर, पोलिसांनी FIR दाखल केली, किती लोकांच्या विरोधामध्ये ही FIR आहे? आता प्राथमिक दर्शनी 15 आरोपी यामध्ये केलेले आहेत. ते अजून असे म्हणतात की 500 ते 600 लोक आहेत. मग 500 ते 600 लोक म्हणून की संपूर्ण गाव आरोपी करणार का? त्यांना लिहिण्याला लिमिट पाहिजे ना. आठवडा बाजारामध्ये किती आरोपी, किती बाजार त्या ठिकाणी लोक असणार आहेत, मग ते सगळेच लोकांना ते आरोपी करणार का? तर त्यांनी त्या ठिकाणी केवळ काम करण्यासाठी ते मोघमपणे लिहिले असा आमचा युक्तिवाद आहे.
खरे आरोपी त्या ठिकाणून पळून गेलेत. आम्ही वारंवार कोर्टाला सांगितलेलं आहे. पुराव्यामध्ये तपासामध्ये काही संशय असेल तर तो तपास करणं हे काम पोलिसांचं आहे आणि त्या अनुषंगाने बेरमान कोर्टाने त्यांना बुधवारपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.